श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या 1, 3 अथवा 7 दिवसांच्या पारायणाने जाणवणारे चित्तथरारक अनुभव, दिव्य गोष्टी. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामी भक्तांसाठी साक्षात कल्पवृक्ष आहे. हा ग्रंथ छोटा असला, 21 अध्याय, तरीही त्याची ताकद अफाट आहे. जेव्हा एखादा भक्त संकटात सापडतो आणि 1, 3 किंवा 7 दिवसांचे पारायण पूर्ण श्रद्धेने करतो, तेव्हा स्वामी समर्थ स्वतः त्याच्या पाठीशी उभे राहतात. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करताना किंवा पूर्ण झाल्यावर येणारे चित्तथरारक आणि अंगावर शहारे आणणारे अनुभव आपण जाणून घेणार आहोत. पारायण करताना बंद खोलीत अचानक कस्तुरी, अष्टगंध किंवा चंदनाचा तीव्र सुगंध येऊ लागतो. आजूबाजूला कुठेही उदबत्ती नसताना हा अनुभव येतो. हे लक्षण आहे की साक्षात स्वामी समर्थ महाराज तुमच्या वाचनावर प्रसन्न होऊन तिथे सूक्ष्म रूपाने हजर झाले आहेत. तुम्ही पारायणाला बसला आहात आणि अचानक स्वामींच्या तसबिरीवरून एखादे फूल किंवा हार तुमच्या दिशेने किंवा उजव्या बाजूला पडतो. हा स्वामींचा होकार असतो की बाळा, तुझे काम झालेच म्हणून समज. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाच्या काळात भक्ताला स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात. कधी ते आशीर्वाद देतात, तर कधी काहीतरी सांकेतिक सांगतात. काहींना स्वप्नात पादुका, अक्कलकोटचा मठ किंवा वडाचे झाड दिसते. हे स्वप्न नसून ती भेट असते. डॉक्टरांनी हात टेकलेले आजार असो किंवा कोर्टातील हरलेली केस, पारायणाचा संकल्प पूर्ण होताच चक्रे अशी फिरतात की अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचा प्रत्यय येतो. ज्यांचे मन सतत भरकटते त्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करताना एक वेगळाच अनुभव येतो. अध्याय वाचताना मन इतके एकाग्र होते की आजूबाजूचा गोंगाट ऐकू येत नाही. एक विलक्षण शांतता आणि शीतलता डोक्यात उतरते. पारायण समाप्तीला जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता, तेव्हा त्या नैवेद्याचा आकार थोडा बदललेला दिसतो किंवा त्यातील चव बदलते, अधिक गोड होतो. स्वामींनी सूक्ष्म रूपाने तो स्वीकारल्याची ही पावती असते. तुम्ही मोठ्या आर्थिक अडचणीत असाल तर श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण काळात एखादी अनोळखी व्यक्ती अचानक मदतीला धावून येते किंवा कुठून तरी जुने पैसे परत मिळतात. स्वामी कोणाच्या तरी रूपाने मदत पाठवतात. कधी कधी 21 अध्याय वाचायला 2 ते 2.5 तास लागतात, पण कधी कधी स्वामींची कृपा असेल तर 1 ते 1.5 तासात संपूर्ण पारायण होऊन जाते. तुमची नजर ओळींवरून वेगाने फिरते आणि तुम्हाला थकवा अजिबात जाणवत नाही. वेळेचे भान हरपते. खूप रडून किंवा कळकळीने प्रार्थना करताना अनेक भक्तांना असा अनुभव आला आहे की कोणीतरी त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला आहे किंवा खांद्यावर हात ठेवला आहे. हा स्वामींचा अभय हस्त असतो. पारायणासमोर लावलेल्या समईची किंवा दिव्याची ज्योत अचानक मोठी होते किंवा त्या ज्योतीचा आकार ओम किंवा त्रिशूळ सारखा दिसू लागतो. अग्निदेव तुमची साक्ष देत असतो. ज्या घरात सतत कटकट, क्लेश आहे, तिथे 1 अथवा 3 दिवसांचे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण केल्यास 24 तासात फरक पडतो. घरातील वातावरण एकदम हलके आणि आनंदी होते. नकारात्मक ऊर्जा पळून जाते. ज्याला भविष्याची किंवा अपयशाची भीती वाटते, त्याने पारायण केल्यावर त्याच्या मनात वाघासारखी ताकद येते. माझे स्वामी समर्थ आहेत, मग मी कशाला घाबरू? हा जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो. अनेकदा घरातली मौल्यवान वस्तू सापडत नाही. स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली की अचानक बुद्धीला चालना मिळते आणि ती वस्तू जिथे आहे तिथे तुमचे लक्ष जाते. पारायण समाप्तीला दारात गाय, गौमाता येऊन उभी राहणे किंवा कुत्रा येऊन शांत बसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. दत्त संप्रदायात हे स्वामींचेच रूप मानले जाते. जर कोणाचे डोके दुखत असेल किंवा शरीर दुखत असेल
तर श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करताना त्या वेदना आपोआप थांबतात. ग्रंथातील मंत्रमय लहरी शरीराला हिलिंग देतात. लग्नासाठी किंवा बाळासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण रामबाण उपाय आहे. अनेकांचे विवाह या पारायणामुळे जमले आहेत. 18व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे चमत्कार घडतात. काही अत्यंत जवळच्या भक्तांना पारायण करताना कानात स्पष्ट आवाज येतो, आलो मी, किंवा काही काळजी करू नकोस, हा स्वामींचा आवाज असतो. तुम्ही नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी बाहेर पडताना जर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा एक अध्याय वाचून गेलात तर त्या दिवशी तुमचे काम अडकत नाही. सर्व सिग्नल ग्रीन मिळतात. लहान मुलांकरिता पालकांनी या पोथीचे पारायण केले तर स्वामी त्यांचे हट्ट, परीक्षेत यश, हवी ती वस्तू लगेच पुरवतात. स्वामींना बालभक्त खूप आवडतात. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण झाल्यावर जर तुम्ही अगरबत्तीची रक्षा उदी कपाळाला लावली तर तुम्हाला दिवसभर एक वेगळेच सुरक्षा कवच जाणवते. कोणीही तुमचे वाकडे करू शकत नाही. अनेक भक्तांचा हा अत्यंत खास अनुभव आहे. पारायण पूर्ण झाल्यावर किंवा वाचताना अचानक ग्रंथाच्या पानांमध्ये 1 रुपयाचे, 5 रुपयाचे किंवा 10 रुपयाचे नाणे अथवा नोट सापडते. तुम्ही ते तिथे ठेवलेले नसते, तरीही ते तिथे येते. हा साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो. स्वामींनी तुमची आर्थिक विवंचना दूर करण्याची ही पहिली पायरी असते. ते नाणे खर्च न करता बरकत म्हणून तिजोरीत ठेवावे. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करताना, विशेषतः आरतीच्या वेळी किंवा शेवटचे काही अध्याय वाचतानाच्या वेळी घरातील लाईट्स अचानक जाणे असे प्रकार घडतात. हे भीतीदायक नसून ते सकारात्मक आहे. ग्रंथाच्या मंत्रोच्चारातून आणि तुमच्या भक्तीतून जी विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते तिचा हा परिणाम असतो. वातावरण चार्ज झाल्याचे हे लक्षण आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाच्या समाप्तीला उद्यापन दिनी तुम्ही 5 लोकांसाठी नैवेद्य किंवा जेवण बनवता, पण आयत्या वेळी 8 ते 10 लोक येतात. तुम्हाला भीती वाटते की जेवण कमी पडेल, पण स्वामींच्या कृपेने तुम्ही वाढायला सुरुवात केल्यावर ते अन्न कमी पडतच नाही, उलट ते उरते. ज्या घरात सारामृत वाचले जाते तिथे अन्नपूर्णा माता स्वतः वास करते. हे थोडे विचित्र पण सत्य आहे. काही वेळा पारायण सुरू केल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अचानक घरात मोठे भांडण होते, तब्येत बिघडते किंवा मोठे संकट येते. ही स्वामींची सत्व परीक्षा असते. संकटातही हा माझी भक्ती सोडतो का हे स्वामी बघत असतात. जो भक्त न डगमगता पारायण चालू ठेवतो त्याचे ते संकट 4थ्या दिवशी पाण्यासारखे निघून जाते आणि त्यानंतर मोठे यश मिळते. काही अत्यंत सात्विक भक्तांना श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ वाचनाच्या वेळी ग्रंथातील कोऱ्या भागात किंवा स्वामींच्या फोटोवर अचानक श्री स्वामी समर्थ ही अक्षरे सोनेरी रंगात चमकताना दिसतात. हा भास नसून ती दिव्य दृष्टी असते. तुम्ही ज्या आसनावर बसून पारायण करता किंवा ज्या चौरंगावर ग्रंथ ठेवला आहे तिथे पूजा झाल्यावर कुंकवामध्ये किंवा रांगोळीमध्ये लहान मुलाच्या पायासारखे किंवा पादुकांसारखे आकार उमटलेले दिसतात. स्वामी सूक्ष्म रूपाने तिथे येऊन गेल्याची ही खूण असते. श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक नाही, तर ती स्वामींशी बोलण्याची हॉटलाईन आहे. फक्त विश्वास ठेवा, अनुभव नक्की येईल. ही पोथी म्हणजे एक जिवंत अनुभव आहे. हे अनुभव तुम्हाला तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही शंका न घेता निशंक होऊन स्वामींना शरण जाल. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.